यंगर व्हर्जनमध्ये राहतो ना, म्हणजे जेव्हा आपण कॉलेज टाईममध्ये तर लई स्वतःला मेंटेन ठेवतो. म्हणजे आपल्याला कधी कधी तर आपल्याला आपल्या खाण्याचं पण हे नाही राहत की नाही बा खाऊ दे किंवा नाही खाऊ दे, आपण टेन्शन नाही घेत ना. असंही आपण काही तोंडात टाकायच्या पहिले आपण लई विचार करतो. जसं मग आपलं लग्न होते, त्याच्यानंतर मग आपल्याला लेकरं बाळ होते तेव्हा माहीत नाही यार आपल्या शरीरातले कोणते अंतू पंतू तरंतू जरंतू हालून जाते देव जाणे. मग आपण नाही का प्रत्येक गोष्ट नाही का खाऊन पाहाशीन ठेवतो. म्हणजे चिवडा असला एकच बकणा खाऊन पाहायचा असते आपल्याला की एक बकणा खायला टेस्ट समजून ना, तर आपण तिथं 2 3 4 5 खाऊन घेतो. आणि मग आपल्याला काही पण टेस्ट करायचं असते ते टेस्ट नसते तर आपली भूकच म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल असते. म्हणजे एकच घास खायच्या चक्करमध्ये आपण लयच ठुसून घेतो. लय ठुसलं का मग हे असे खतरनाकवाले तगडे बायसेप आणि हे चरबीजन्य फॅटीजन्य पोट बाहेर निघते. आणि मग त्याच्यासाठी थोडंसं एक्सरसाइज करावं म्हणलं तर मग आपण एक्सरसाइज करायसाठी सिरियस होऊन जातो. चाललं सकाळी तुम्ही बाया गार्डनमध्ये येऊन बसू ना आणि तुम्हाला ज्ञान देतो, ठीक आहे ज्ञान देतं. आता दुसरी गोष्ट हे की मी एवढी एक्सरसाइज करीन आणि घरी गेल्यानंतर मी अमुक तमुक दिसन ठुसन, का फायदा आहे? का फायदा आहे मला चालण्याचा? मला एक समजत नाही की पहिले एका टायमाला मी एक टाईम उपाशी राहो असं काही वाटलं नाही मला की नाही बा खाल्लं पाहिजे मला बी. आता मला काही दिसतं का मी या तोंडात टाकून घेतो यार. पत्ताही नाही लागत माझ्या हात किंवा माझ्या तोंडापर्यंत जाऊन माझ्या पोटाची सुद्धा शांत करून टाकते. हाला की माझ्या पोटाला पण गरज नाही आहे का, की माझ्या पोट नाही म्हणत की खा बेटा काही खात तर म्हणते नाही खाल्लं तरी चालेल तुला 2 दिवस. एवढं मी बाहेर निघाला. पण मला समजत नाही त्या वस्तूला त्या जे काही ठेवून असते माझ्यासमोर तिने माझ्या पोटात यायची आणि माझ्या मनाचं कंट्रोल नाही होत आणि मी ते खाऊन घेतो. आणि एवढी मेहनत जे मी 10-11 हजार स्टेप म्हणजे 6-7 किलोमीटर 8 किलोमीटर चालतो ते सब पाण्यात. लोक म्हणते क्रेविंग आहे. क्रेविंगच्या इतक्या पायलीच्या 56 औषधी आहे. कोणती ठुसावताचा त्याचा विचार येते. मग गोळ्या खाऊनच होते का? नाही, गोळ्या खाऊन बिमाऱ्या होते ते नाही खाऊ शकत. गोळ्या खाली नाही पाहिजे. काही करू नाही बाप्पा, वजन काही पिच्छा सोडत नाही म्हणते, काही कर नाही बाप्पा.